गोष्टीची दुनिया. गोष्ट क्रमांक 8. दयाळू शिवबा. एक दिवस शिवबा किल्ल्याजवळ खेळत होता. अचानक त्यानं पाहिले एक छोटा पक्षी जाळ्यात अडकला होता. तडफड करत होता. खूप घाबरलेला होता. शिवबाच्या मित्राने सांगितलं, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपण आपला खेळ खेळू. पण शिवबा थांबला. त्याच्या मनात आई जिजाऊंचे शब्द आठवले, दुसऱ्यांना मदत करणारा माणूसच खरा शूर असतो. शिवबा हळूच पुढे गेला. त्यानं जाळं सावधपणे सोडलं आणि त्या छोट्या पक्ष्याला मुक्त केलं. पक्षी आकाशात उडून गेला. शिवबाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. त्या दिवशी शिवबा राजा नव्हता, पण त्याने राजासारखं काम केलं होतं. मोठेपणा ताकदीत नसतो, मोठेपणा मनातल्या दयेत आणि धैर्यात असतो. मुलांनो, यातून आपण बोध काय घेऊया? जो दुसऱ्यांना मदत करतो तोच खरा शूर आणि महान बनतो. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आवडली ना? अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.